लातूर शहरात अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाविरोधात सोमवारी विविध संघटनांच्या वतीने विराट महामोर्चाचे आयोजन करण्यात आले। या मोर्चात एकूण 60 जातीतील समाज बांधव, महिला, युवक आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत शासनाच्या निर्णयाचा निषेध व्यक्त केला। लातूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच इतर महापुरुषांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून या महामोर्चाला सुरुवात करण्यात आली। आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री बबनराव घोलप आणि अमन आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाला। मोर्चात महिला, पुरुष आणि तरुणांचा सहभाग पाहायला मिळाला। सहभागी नागरिकांनी निळे ध्वज हातात घेत मी आंबेडकरवादी असा मजकूर असलेल्या टोप्या परिधान केल्या होत्या। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला, तर उपवर्गीकरणाला विरोध दर्शवणारे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। दुपारी सुमारे 2 वाजता मोर्चा जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। त्यानंतर तिथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले। सभेत विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवत शासनाच्या निर्णयाचा निषेध केला। या सभेला मुख्य मार्गदर्शक म्हणून आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री बबनराव घोलप आणि अमन आंबेडकर यांनी उपस्थितांना संबोधित केले। तसेच उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर चर्चेत असलेल्या रुक्मिणी लोंढे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले आणि आपल्या खास शैलीत भीमगीते सादर करून उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला। सभेत वक्त्यांनी उपवर्गीकरणामुळे बहुजन समाजाच्या एकतेवर परिणाम होऊ शकतो अशी भूमिका मांडली आणि येणाऱ्या काळात या निर्णयाविरोधात अधिक तीव्र लोकशाही मार्गाने संघर्ष उभारण्याचे आवाहन केले। आंदोलकांनी असा आरोप केला आहे की अनुसूचित जातींचे उपवर्गीकरण ही समाजाची नैसर्गिक समस्या नसून समाजात फूट आणि तेढ निर्माण करणारी कृत्रिम बाब असल्याचे त्यांनी म्हटले।